नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनम ध्यानम या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. वजन कमी करण्यासाठी खूप डाएट्स, एक्सरसाइजेस केले. अनेक जिमशी मेंबरशिपमध्ये पण पैसे घालवले. पण नो यूज. बरोबर? कारण माहिती आहे? कारण आजकाल वजन वाढणं ही फक्त खाण्यापिण्याची समस्या राहिलेली नाही आहे. अनेक वेळा त्यामागे भावनिक, मानसिक आणि अवचेतन मनातले म्हणजेच आपल्या सबकॉन्शियस माइंडमधले आपल्याला माहितीही नसणारे पॅटर्न्स देखील कारणीभूत असतात. याच गोष्टीमुळे मग डाएट, व्यायाम याचा वजन कमी करण्यासाठी काहीही उपयोग होत नाही. सो मुळात वजन वाढण्यामागचं मानसशास्त्र काय आहे? म्हणजे वजन नेमकं कुठल्या सायकोलॉजिकल कारणांमुळे वाढतं? तर पहिलं कारण काय आहे? तर इमोशनल ईटिंग. म्हणजे खाण्याची भावनिक गरज. आता इमोशनल ईटिंग म्हणजे काय? जेव्हा आपण तणाव, स्ट्रेस, नैराश्य, दुःख किंवा एकटेपणा किंवा आपल्याला राग आला असतो, अँझायटी असते, यातलं काहीही एक्सपिरियन्स करत असतो ना, तेव्हा आपलं मन कम्फर्ट फूड शोधतं. म्हणजे असं फूड जे आपल्याला कम्फर्ट देतं त्या सिच्युएशनमध्ये. जसं दुःखी वाटत असलं तर गोड खाऊन चांगलं वाटतं, ताण आला की सतत काहीतरी खात राहावंसं वाटतं किंवा मग रिकामपण भरून काढण्यासाठी सुद्धा आपण खातो. अशा वेळेला खरं तर शरीराला भूक नसते, पण मनाला सांत्वना हवी असते, एक फील गुड फॅक्टर हवा असतो. आणि मग होतं काय की चुकीचं खाणं किंवा ओव्हर ईटिंग यामुळे अर्थातच वजन वाढतं. आता दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे चाइल्डहूड कंडिशनिंग आपण ज्याला म्हणतो, म्हणजे लहानपणचे बालपणीचे प्रोग्रामिंग. म्हणजे लहानपणी आपण मोठ्यांकडून खाण्याबद्दल लाईक ताटातलं पूर्ण संपव, जास्त खाल्लं म्हणजे यू आर अ गुड बॉय किंवा गुड गर्ल, किंवा गोड खाल्लं की आनंद मिळतो, छान वाटतं, हे किंवा असं काहीतरी बरंच ऐकतच असतो. मग बालपणापासून लागलेल्या खाण्याच्या या सवयी आपल्या सुप्त मनामध्ये म्हणजेच आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये घर करून बसतात. आपले तसेच बिलीफ्स मग खाण्यापिण्याबाबतीत बनतात. हे बिलीफ्स अवचेतन मनामध्ये घट्ट होतात आणि मग मोठेपणी असं काही अशा टाईपचेच काही ईटिंग पॅटर्न्स तयार होतात, ज्यामुळे चुकीचं किंवा अति खाणं होतं आणि मग अर्थातच वजन वाढतं. अजून एक कारण म्हणजे सेल्फ वर्थ किंवा शरीराविषयीची भावना. म्हणजे काही लोकांना आतून स्वतःबद्दल काही ना काही कारणामुळे गिल्ट, रिजेक्शन किंवा लो सेल्फ एस्टीम असं काहीतरी वाटत असतं. या अशा सिच्युएशन्समध्ये अवचेतन मनाला वाटतं की मी सुरक्षित नाही आहे, आय एम नॉट सेफ, लोकांनी माझ्याकडे जास्त लक्ष देऊ नये, मी अट्रॅक्टिव्ह दिसायला लागलो किंवा लागले तर मग मला कुणीतरी दुखावेल. आणि मग अशा वेळेला वाढणारं वजन हे सबकॉन्शियस माइंडचं एक प्रोटेक्शन बनतं, एक ढाल बनते. म्हणून शरीर मग फॅट होल्ड करायला लागतं. त्यामुळे अर्थातच वजन वाढतं. तसंच आजकाल स्ट्रेसचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे सगळ्यांसाठीच. सो या स्ट्रेस हार्मोन्समुळे पण वजन वाढतं. म्हणजे सततचा स्ट्रेस आलेला असतो तेव्हा कॉर्टिसॉल हार्मोन्सचे लेवल्स वाढतात. त्यामुळे क्रेविंग्स वाढतात फूडसाठी आणि पोटाभोवती फॅट जमा होतं, मेटाबॉलिझम स्लो होतं किंवा मग नकारात्मक विचारसरणी म्हणजे स्वतःच्या शरीराबद्दल वाटणारी असुरक्षितता किंवा कमी आत्मविश्वास यामुळे शरीरामध्ये कॉर्टिसॉलसारख्या स्ट्रेस हार्मोन्सची पातळी वाढते. मग चरबी साठायला सुरुवात होते. सो आलं लक्षात? वजन वाढण्यामागे केवळ आहार किंवा व्यायाम नसून आपली मानसिक स्थिती आणि विचारसरणीचा पण मोठा वाटा असतो. मग आता काय करायचं? या वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये मन आणि शरीर यांचा समन्वय साधण्यासाठी हिप्नोथेरपी खूप इफेक्टिव्ह ठरू शकते. हिप्नोथेरपीमध्ये आपल्या सुप्त मनावरती काम होतं, म्हणजे सबकॉन्शियस माइंडवर. अर्थात ही कुठली जादू वगैरे नाही आहे, तर एक सरळ सरळ अशी वैज्ञानिक प्रक्रिया आहे. आता हिप्नोथेरपीमध्ये वजन कमी करण्यामध्ये मदत कशी होते? तर हिप्नोथेरपीमध्ये त्या व्यक्तीला डीप रिलॅक्सेशन स्टेटमध्ये नेऊन सबकॉन्शियस माइंड वरती काम केलं जातं. कारण आपले ईटिंग हॅबिट जे असतात, खाण्यापिण्याच्या सवयी या कॉन्शियसपेक्षा सबकॉन्शियस माइंडमध्ये म्हणजे अवचेतन मनामध्ये स्टोअर्ड असतात. हिप्नोथेरपीमध्ये काय केलं जातं? तर अनहेल्दी क्रेविंग्स कमी करणं हे महत्त्वाचं काम केलं जातं. सबकॉन्शियसला नवीन नवीन सजेशन्स दिल्या जातात, जसं की माझं शरीर हेल्दी फूड निवडतं किंवा मी इमोशनल ईटिंगपासून मुक्त आहे.
या टाईप्सच्या. हिप्नोथेरपीमध्ये तुमच्या सुप्त मनाला अशा सूचना दिल्या जातात की जेणेकरून तुम्हाला जंक फूडऐवजी पौष्टिक अन्नाची ओढ वाटायला लागते. जेवताना आपलं पोट भरलेलं आहे हा संदेश मेंदूपर्यंत लवकर पोचण्यासाठी हिप्नोथेरपीची मदत होते. त्यामुळे अर्थातच ओव्हर ईटिंग कमी होतं. त्यानंतर हिप्नोथेरपीमध्ये इमोशनल रूट्स जे असतात तेच हील केले जातात. म्हणजे ज्या इमोशन्समुळे ओव्हर ईटिंग होतं त्या रिलीज करण्यावरती हिप्नोथेरपीमध्ये काम केलं जातं. आता हे उपचाराचं तंत्र का होतं तर मनातले खोलवर असलेले भावनिक ब्लॉक हिप्नोथेरपीमुळे काढले जातात. तणावापासून मुक्ती होते ज्यामुळे वजनावरती सकारात्मक परिणाम होतो. तसंच सेल्फ इमेज बदलण्यासाठी हिप्नोथेरपीची खूप मोठी मदत होऊ शकते. व्यक्तीला स्वतःला हेल्दी, फिट, कॉन्फिडन्स स्वरूपामध्ये व्हिज्युअलाइज करायला मदत केली जाते. मग तुम्ही स्वतःला फिट, निरोगी स्वरूपामध्ये पाहायला सुरुवात करता. त्यामुळे तुमचं शरीर मग अर्थात त्या दिशेनेच काम करायला लागतं. तसंच मोटिवेशन वाढवण्यासाठी हिप्नोथेरपीची खूपच मदत होते. वजन कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये मोटिवेटेड राहणं हे फारच महत्त्वाचं आहे, फारच गरजेचं आहे. हिप्नोथेरपीमुळे एक्झरसाइज, हायड्रेशन आणि डिसिप्लिन लाईफस्टाईल, माइंडफुल ईटिंग हे सगळं नॅचरली फॉलो करणं खूप सोपं वाटायला लागतं. काही वेळेला PLR म्हणजेच पास्ट लाईफ रिग्रेशनची सुद्धा वजन कमी करण्यासाठी मदत होते. काही वेळेला काय असतं की अनहेल्दी इमोशनल पॅटर्न्स किंवा फिअर्स हे भीती ही पास्ट लाईफ मेमरीजशी पण कनेक्टेड असू शकते. म्हणजे कधी-कधी PLRमध्ये वजन वाढीशी रिलेटेड काही थीम्स दिसतात. जसं की उपासमारीशी संबंधित काही ट्रॉमा पास्ट लाईफमध्ये झालेला असतो. अबंडनमेंटची भीती असते किंवा शिक्षा किंवा कठोर वागणुकीशी संबंधित भीती किंवा सुरक्षिततेशी संबंधित समस्या असं काहीतरी PLRमध्ये दिसतं. स्वतःच्या शरीराविषयी न्यूनगंड किंवा लाज वाटणं असे अनुभव पास्ट लाईफमध्ये आलेले असू शकतात. मग अशा अनुभवांमुळे सबकॉन्शियस माइंड शरीरावरती प्रोटेक्शन म्हणून वजन साठवून ठेवायला सुरुवात करतं. अशा वेळेला PLRमध्ये काय केलं जातं तर या सबकॉन्शियस मेमरीज एक्सप्लोर केल्या जातात. इमोशन्स रिलीज केल्या जातात त्याच्याशी रिलेटेड. बॉडी आणि सेल्फ इमेजविषयी हिलिंग केलं जातं. मनातलं गिल्ट, फिअर, शेम हे सगळं काढून टाकायला मदत केली जाते. सो मग वेट लॉससाठी होलिस्टिक अप्रोच काय ठेवला पाहिजे तर फक्त डाएट आणि एक्झरसाइज पुरेसे नसतं तर हेल्दी ईटिंग, संतुलित आहार, रेग्युलर मूवमेंट म्हणजे रेग्युलर एक्झरसाइजेस, स्ट्रेस मॅनेजमेंट, तणाव कमी करणं, बेटर स्लीप, योग्य तेवढी झोप, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, इमोशनल हीलिंग, सबकॉन्शियसचं रिप्रोग्रामिंग हे सगळं एकत्रितपणे वजन कमी करण्यासाठी काम करतं. यासाठी हिप्नोथेरपीची नक्कीच मदत होते. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हिप्नोथेरपी आणि PLR या कॉम्प्लिमेंटरी टेक्निक्स आहेत. त्या मेडिकल ट्रीटमेंट किंवा न्यूट्रिशन ॲडवाईसला पर्याय नाही आहेत. पण इमोशनल आणि सबकॉन्शियस स्तरावरती हे नक्की मदत करू शकतात. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या इमोशन्स, बिलीफ्स किंवा सबकॉन्शियस पॅटर्न्स हील व्हायला लागतात तेव्हा मग वेट लॉस हा अधिक नॅचरल आणि सस्टेनेबल होऊ शकतो. तुम्हाला सुद्धा जर का वजन कमी करण्यासाठी हिप्नोथेरपीची मदत घ्यायची असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला माहिती आहेच आहे की मी सर्टिफाईड हिप्नोथेरपिस्ट आणि पास्ट लाईफ रिग्रेशन प्रॅक्टिशनर आहे आणि ह्याबाबत मी तुम्हाला नक्कीच मदत करू शकेन. माझा हा व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि तुमच्या मित्रमंडळी आणि फॅमिलीशी पण शेअर करा जेणेकरून ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या इन्फॉर्मेशनचा सगळ्यांनाच उपयोग होईल. आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. धन्यवाद. थँक्यू.